नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात प्रेक्षकांना काही भागांचा मोठा आणि धक्कादायक खुलासा पाहायला मिळणार आहे. नागराज, महिपत आणि सुमन यांच्याशी संबंधित अशी घटना घडणार आहे जी सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल. तर चला जाणून घेऊया नेमकं पुढे काय घडणार आहे. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की नागराजने महिपतला एका गोडाऊनमध्ये बांधून ठेवलेलं असतं. कोणीही तिथे येणार नाही याची पूर्ण काळजी तो घेतो. नागराज स्वतः त्या गोडाऊनमध्ये जातो. महिपत पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो. तेवढ्यात नागराज त्याच्या तोंडावर पाणी मारतो आणि महिपतला शुद्धीवर आणतो. महिपत शुद्धीवर येताच घाबरतो. आजूबाजूला पाहून त्याला परिस्थितीची कल्पना येते. इकडे सुमनला काहीतरी चुकीचं घडत असल्याची जाणीव होते. नागराजच्या हालचालींवर तिला संशय येतो. सुमन नागराजचा पाठलाग करत थेट त्या गोडाऊनपर्यंत पोहोचते आणि तिथे जे दृश्य ती पाहते ते पाहून ती पूर्णपणे हादरते. ती स्वतःशीच म्हणते, हे सगळं खरंच घडतंय? आमचे हे आणि महिपत? सुमनला लगेच वाटतं की सायलीला हे सगळं सांगायलाच हवं. ती घाईघाईत सायलीला फोन लावते. पण त्याचवेळी सायली सुभेदारांच्या घरी असते, कारण पूर्ण आजी तिथे आल्यामुळे घरात आनंदाचं आणि सेलिब्रेशनचं वातावरण असतं. सगळे हसत खेळत गप्पा मारत असतात. तेवढ्यात सायलीचा फोन वाजतो. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळतात. सायली फोन उचलते. पलीकडून सुमन घाबरलेल्या आवाजात म्हणते, सायली, मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. सुमनचा आवाज ऐकताच सायलीच्या चेहऱ्यावरचे हसू क्षणात गायब होतं. तिला जाणवतं की काहीतरी गंभीर घडलं आहे. सायली सुमनचं बोलणं लक्ष देऊन ऐकते आणि तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसू लागते. आता प्रश्न असा आहे की 1. सुमन सायलीला नेमकं काय सांगणार? 2. नागराजचा गुप्त प्लॅन उघड होणार का? 3. महिपतची सुटका होईल का? हे सगळं थरारक नाट्य आपल्याला ठरलं तर मगच्या पुढील भागात पाहायला मिळणार आहे. आजचा भाग पाहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर 1. लाईक करा, 2. चॅनल सबस्क्राईब करा.